खोबऱ्याची पुरणपोळी, पाऊण कप गव्हाचं पीठ, पाव कप मैदा, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून मीठ, 1 चमचा तेल, पाणी घालून गरजेप्रमाणे मऊसर मळून घ्यायचं. हे झालं वरचं आवरण. आता सारणासाठी मी पाव कप बेसन भाजून घेते. त्यानंतर 2 चमचे तूप घालून 1 कप खोबरं घेतलेलं आहे ओलं, 1 चमचा खसखस आणि अर्धा कप त्याच कपानं गूळ, वेलची पावडर, चिमूटभर मीठ आणि बेसन भाजलेलं पाव कप त्यात घालून चांगलं घट्ट गोळा तयार करून घेतला. त्याचे गोळे बनवून घेतले. आता मी पारी करून घेते. त्यामध्ये गोळा एक घालते त्याचा सारणाचा आणि पुरणपोळी लाटून घेते ओल्या खोबऱ्याची. तरी पुरणपोळी लाटून झालेली आहे. भाजून घेते खरपूस दोन्ही बाजूनी. तर ही आता तेल लावून भाजून घ्यायची किंवा तूप लावून. ही टम फुगते, चांगली होते. बघू शकता तुम्ही, खूपच छान झालेले आहेत ओल्या खोबऱ्याच्या पुरणपोळ्या. थँक्यू.